शिवर गावातून सुरू झालेली श्री दत्तात्रय अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आता 11 शाखांसह 100 कोटीच्या ठेवी गाठत महाराष्ट्र व कर्नाटकात विस्तारली आहे। केंद्र सरकारकडून नव्या लायसन्ससह संस्थेची झेप अधिक उंचावली आहे। 1994 साली अकोल्याच्या शिवर या लहानशा गावात श्री दत्तात्रय अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली। सुरुवातीला जिल्हास्तरीय कार्य करणारी ही संस्था आज 31 वर्षाच्या अथक प्रवासानंतर बहुराज्यस्तरीय बनली आहे। 2015 पासून महाराष्ट्र आणि कर्नाटक मल्टी स्टेट संस्थेचा दर्जा मिळाल्यानंतर संस्थेने आपल्या सेवा अधिक व्यापक केल्या। आज संस्था अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात 11 शाखांच्या माध्यमातून आर्थिक सेवा पुरवते। सध्या संस्थेकडे 100 कोटी रुपयांच्या ठेवी असून यातील 60% भाग कर्ज रूपाने वितरित करण्यात आला आहे। संस्था सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही सक्रिय आहे। अकोल्यातील अग्रगण्य संस्था म्हणून तिचे नाव सन्मानाने घेतले जाते। 19 मे 2025 रोजी भारत सरकारच्या सहकार विभागाकडून संस्थेला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात मल्टीपर्पज आणि मल्टी ॲग्रिकल्चरल लायसन्स प्राप्त झाले। नवीन 2 विभाग सुरू करून संस्था आगामी आर्थिक वर्षात सभासद व ठेवीदारांना आर्थिक लाभ देण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे। सर्वांनी सहकार्य करून या विकास यात्रेला हातभार लावावा असे आवाहन संस्थेने केले आहे। पत्रकार परिषदेला जगदीश मुरमकार, शेख साबिर शेख मुसा, दारोकार गुरुजी, श्यामभाऊ मते, दिगंबर भुईकर आदींची उपस्थिती होती। श्री दत्तात्रय अर्बन मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अकोला या संस्थेला 19/5/2025 रोजी नुकतंच भारत सरकारच्या सहकार विभागातील केंद्रीय रजिस्ट्रार यांनी मल्टीपर्पज आणि मल्टी ॲग्रिकल्चर पर्पज अशा 2 लायसन्सना परवानगी दिलेली आहे। आणि अकोल्यात अशी एकमेव ही पतसंस्था आहे की जिच्यामध्ये बँकिंग व्यतिरिक्त आता मल्टीपर्पज आणि मल्टी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह पर्पज हे 2नीही सुद्धा बाबी या ठिकाणी सुरू होणार आहेत। आणि याच्यामध्ये विनिवेश संस्थेला करता येणार आहे। यामधून अनेक दालनामध्ये अनेक ठिकाणी आपण गुंतवणूक करू शकणार आहोत। आणि बँकिंगच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी असल्यामुळे यातून जास्तीत जास्त लाभांश मिळवून लोकांना आणि ठेवीदारांना लाभांश देण्याचा संस्थेचा मानस आहे।